हॅलो फ्रेंड्स, रवी रोस्ट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सोयाबीन पुलाव. सोयाबीन पुलावाची अत्यंत साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे. सर्वांनी घरी नक्कीच ट्राय करून बघावी. त्यासाठी आपण सोया चंक्स 10-15 मिनटं गरम पाण्यात भिजवून स्वच्छ धुवून घेतले व त्यानंतर त्याच्यात अर्धा वाटी दही, लाल तिखट, हळद व चवीनुसार मीठ ॲड करून चांगले मिक्स करून घेतले. तुम्ही याच्यात जिंजर गार्लिक पेस्टसुद्धा ॲड करू शकतात. त्यानंतर आपण हे 10 ते 15 मिनटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊ. त्यानंतर कुकरमध्ये तेल चांगलं तापल्यानंतर 2 तेजपत्ते, दालचिनीचा तुकडा, 3 मिरी, 4 लवंग, थोडं जिरं आणि लसूण घातला. लसूण झाल्यानंतर त्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा घातला. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला झाल्यावर त्याच्यामध्ये कोरड्या खोबऱ्याचे काप टाकायचे आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यात काजूसुद्धा ॲड करू शकतात. त्यानंतर बारीक चिरलेला टमाटर टाकून चांगलं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण परत एकदा मसाला परतून घेऊ. याच्यानंतर आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे. त्याच्यात लाल तिखट, धने पावडर, हळद आणि पुलाव मसाला ॲड करायचा आहे. पुलाव मसाला जर उपलब्ध नसेल तर तुम्ही खडे मसाले भाजून त्यांना बारीक करून त्याची 1.5 वाटी तांदळासाठी अर्धा चम्मच पूड पुलावामध्ये तुम्ही ॲड करू शकतात. त्या मसाल्याने सुद्धा पुलाव खूप चविष्ट बनतो. आता मसाला तेल सुटेपर्यंत लो फ्लेमवर होऊ द्यायचा आहे. बघा किती छान पद्धतीने तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेले सोया चंक्स टाकणार आहोत. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपण 2 मिनटं झाकण ठेवून सोया चंक्स मसाल्यात होऊ द्यायचे आहेत. बघा किती छानपैकी सोया चंक्स मसाल्यामध्ये मुरले आहेत. आता आपण त्यानंतर आधीच मी धुवून ठेवलेले तांदूळ ॲड करणार आहोत. तांदूळ 5 मिनटं किंवा 10 मिनटं आधीच धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. त्यामुळे तांदळामध्ये पाणी चांगलं मुरतं आणि तांदूळ लवकर शिजतो. आता त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं. मीठ टाकताना काळजी घ्यायची, कारण आपण सोया चंक्स मॅरिनेट करताना त्याच्यातसुद्धा मीठ घातलेलं होतं. त्यानंतर 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून मसाल्यामध्ये तांदूळ आणि सोया चंक्स होऊ द्यायचे. ते झाल्यानंतर पाणी ॲड करून परत एकदा झाकण ठेवायचं. पुलावामध्ये पाणी जास्त पडल्यास तुम्ही त्याच्यामध्ये लिंबाचा रस ॲड करू शकतात, ज्यामुळे तांदूळ एकमेकांना चिकटत नाही. बघा किती छान उकळी आली आहे. आता आपण कोथिंबीर घालू आणि कुकरचे झाकण लावून 1 ते 2 शिट्ट्या काढून घेऊ.